हॅलो. तर आज मी तुम्हाला एक एक्सरसाइज सांगणार आहे. एक्सरसाइज किंवा ट्रिकही म्हणता येईल. टू लेट गो थिंग्स टू फॉरगिव्ह पीपल. तर ही मी या रिच्युअल्स ऑफ हॅपी सोल बुकमध्ये रीड केलं आहे आणि अप्लाय पण केलं आहे अँड बेनिफिटेड आहे. तुम्ही पण करू शकता. तर त्यांनी सांगितलं आहे की पहिले मी एक्सप्लेन करते फॉरगिव्हनेस म्हणजे काय. की बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या गोष्टींमुळे हर्ट झालो असतो, लोकांमुळे किंवा सिच्युएशनमुळे, आणि आपल्या माइंडमध्ये किंवा आपल्यामध्ये तो ट्रॉमा स्टोअर झालेला असतो आणि आपल्याला डिफिकल्ट होतं ते लेट गो करायला. तर बुकमध्ये असं सांगितलं आहे की टेक अ पीस ऑफ पेपर अँड राईट डाऊन द नेम ऑफ पीपल you don't ever want to see in your life again. This can be from any part of your life, such as your high school friend, your relatives, your boss, or your spouse. Now, one by one, think about what the reason are that you never wanted to see them again, and why you have anger towards them. So this is what you have stored in your body, and now it is time to talk to each one of them mentally and thank them. It is because of them you were able to move ahead in life, as this is the law of karma. So these people had a karma to wake you up and challenge your inner core only for few months or years in your life, and then they left. It was you who kept them stored in your body as days passed. So बऱ्याच वेळा आपल्याला काही लोकांकडून निगेटिव्ह एक्सपिरियन्स येतात किंवा निगेटिव्हिटी किंवा ॲंगर आपल्याला माइंडमध्ये होतं. तर मग बऱ्याच वेळा क्वेश्चन पडतो की ही लोकं का आपल्या लाईफमध्ये, किंवा म्हणजे ह्या लोकांपासून आपल्याला त्रास होते पण आपण स्टील त्यांना आपल्या लाईफमध्ये रिमूव्ह नाही करू शकत आहे. तर बऱ्याच वेळा हे असं असतं की कर्मा पण असतं आणि ॲट द राईट टाईम वन्स यू फुलफिल देअर कर्मा ते आपोआप आपल्या लाईफमधनं निघून जातात. तर ही एक्सरसाइज तुम्ही नक्की करून बघा. ही फार हेल्पफुल आहे. काही नाही, फक्त राईट डाऊन करायचे नेम ऑफ पीपल अँड ऑब्झर्व करायचे की काय त्या रिलेटेड माइंडमध्ये गोष्टी स्टोअर आहेत किंवा थॉट्स असतील किंवा वॉट एव्हर. जस्ट राईट इट डाऊन अँड लेट गो इट अँड थँक देम. If you like this trick or exercise, please follow my channel and subscribe it, and let me know in the comments